उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक कशी होते? ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगते. पार्श्वभूमी: जगदीप धनखड यांनी 22 जुलै रोजी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पद रिक्त झालं आणि 9 सप्टेंबरला नवीन उपराष्ट्रपतीची निवडणूक आणि निकालही त्याच दिवशी जाहीर झाला. भारतीय राज्यघटनेतील कलम 66 नुसार उपराष्ट्रपतींची निवड संसदेतील लोकसभा आणि राज्यसभा सदस्य करतात. एकूण 788 खासदार मतदान करतात, पण राज्यसभा विधानसभांचा यात सहभाग नसतो. मतदानाची पद्धतही वेगळी असते. एकल संक्रमणीय मत म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोट प्रणाली वापरली जाते. प्रत्येक खासदार आपल्या पसंतीनुसार उमेदवारांना क्रम देतो आणि मतदान पूर्णपणे गोपनीय असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही पक्ष आपल्या खासदारांना व्हीप लागू करू शकत नाही. म्हणजेच प्रत्येक सदस्याला पूर्ण स्वातंत्र्य असतं. आता सध्याच्या राजकीय गणिताकडे पाहिलं तर एनडीएकडे लोकसभेत आणि राज्यसभेत मिळून 422 खासदार आहेत, जे आवश्यक 394 मतांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे यावेळी एनडीएचा उमेदवार CP राधाकृष्णन यांची निवड झाली. अशाच राजकीय व्हिडिओसाठी इंडिया लीडरला फॉलो करा.